विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात अनिल पवार, उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी विभागीय कार्यालय पुणे यांचं सारथीविषयीचं मनोगत. मनुष्याच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा भूतकाळातील अनुभवांची शिदोरी घेऊन भविष्याकडे वाटचाल करत असतो असं म्हटलं जातं. माझ्या जीवनाचं प्रतिबिंबही याच विचारांमध्ये दिसून येतं. समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ मनात बाळगून महसूल विभागात तहसीलदार म्हणून रुजू झालो तेव्हा ग्रामीण भागातील माणसांच्या आयुष्याचा कधी विसरता न येणारा प्रवास सुरू झाला. लोकांच्या समस्या समजून घेत त्यांचं समाधान करताना मला त्यांचे आशीर्वाद आणि जीवनाचा अर्थ कळत गेला. हा प्रवास केवळ एक सरकारी अधिकारी म्हणून नव्हे तर माणूस म्हणून माझं आयुष्य समृद्ध करत होता. त्यामुळंच जेव्हा मला सारथीसारख्या महत्त्वाकांक्षी संस्थेची जोडण्याची संधी मिळाली तेव्हा हा अनुभव एका नवीन स्तरावर नेण्याची संधी मला लाभली. एप्रिल 2023 सारथीच्या पुणे विभागीय कार्यालयाचा उपव्यवस्थापकीय संचालक या पदावर काम करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. महसूल विभागातील काम आणि सारथीचं काम या दोन गोष्टीत कितीही वेगळेपण असलं तरी दोन्हीचा केंद्रबिंदू मात्र एकच होता: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समर्थ बनवणं. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यातून प्रेरित होऊन सारथीची स्थापना झाली आहे. शाहू महाराजांचं जीवन आणि त्यांचं कार्य आजही समाजासाठी दीपस्तंभासारखं आहे. शिक्षण, स्त्री सबलीकरण, सामाजिक समता यासारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या क्रांतिकारी कामामुळेच आम्हाला मार्गदर्शन मिळतं. सारथीचं प्रत्येक पाऊल हे महाराजांच्या मूल्यांशी जोडलेलं आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या आदर्शांच्या दिशेनं कार्यरत आहोत. राजर्षी शाहू महाराजांचे दूरदृष्टीपूर्ण कार्य डोळ्यासमोर ठेवून सारथीचं संपूर्ण काम केलं जातं. पुणे विभागीय कार्यालयासाठी जागा हस्तगत करण्यापासून ते वसतिगृह उभारण्यापर्यंतचा प्रत्येक टप्पा महाराजांच्या प्रेरणेनंच साकारला गेला. जेव्हा मी पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अहमदनगरमधील शासन आपल्या दारीसारख्या उपक्रमांमध्ये सामील झालो तेव्हा लक्षात आलं की समाजाला अजूनही सारथीसारख्या संस्थेची किती मोठी गरज आहे. सारथीच्या छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण या कार्यक्रमाचा भाग असलेल्या एका विद्यार्थ्याची गोष्ट आजही माझ्या स्मरणात ताजी आहे. वडिलांच्या निधनामुळं घरची परिस्थिती हालाकीची झाली होती. शिक्षण सोडण्याची वेळ त्याच्यावर आली होती. पण सारथीच्या टॅली प्रशिक्षणामुळं त्याला एका दुकानात काम मिळालं आणि त्यानं कुटुंबाचा आधार बनण्याची जबाबदारी उचलली. शिकता शिकता कमवा या उपक्रमाची हीच खरी ताकद आहे. तो फक्त स्वतःच उभा राहिला नाही तर आपल्या कुटुंबालाही आधार दिला. अशा अनेक मुलांना मी जवळून पाहिलं आहे ज्यांनी कठीण परिस्थितीतून उभं राहत आपल्या स्वप्नांना पंख दिले आहेत. एका परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेने मला अतिशय अंतर्मुख केलं. त्या परिस्थितीनं दाखवलं की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नव्हे तर स्वतःचं आणि कुटुंबाचं आयुष्य बदलण्यासाठी सर्वात प्रभावी साधन आहे. सारथीमुळं या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. सारथीच्या छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत PhD करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. एका विद्यार्थ्याच्या साधेपणात दडलेली त्याची जिद्द आणि संशोधनाची क्षमता पाहून मी थक्क झालो. तो कर्करोगाच्या विषाणूंवर संशोधन करत होता. अशा युवकांना जेव्हा सारथी पाठिंबा देते तेव्हा त्यांचं काम केवळ व्यक्तिगत यशापुरतं मर्यादित राहत नाही तर ते समाजाला नव्या दिशेनं घेऊन जातं. संशोधनातून समाजहिताची जाणीव या माध्यमातून केली जाते. नवउद्योजकांच्या पाठीशी भक्कम आधार सारथीच्या माध्यमातून दिला जातो. आजची तरुण पिढी नवनवीन कल्पनांनी परिपूर्ण आहे पण आर्थिक साधन संपत्तीचा अभाव त्यांना पुढे जाण्यापासून रोखतो. सारथीनं सुरू केलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास उपक्रम अंतर्गत अशा तरुणांना आर्थिक पाठबळ आणि व्यावसायिक मार्गदर्शन दिलं जातं. एका तरुणाला म्हणालो होतो, तू लढ, सारथी तुझ्या पाठीशी आहे. त्या शब्दातली ताकद त्या तरुणाच्या डोळ्यात दिसली. सारथीनं माझ्या आयुष्याला नवीन उद्दिष्ट दिलं आहे. आम्हाला अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा दृढनिश्चय आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे शब्द मला नेहमी प्रेरित करतात. इच्छा, ध्यास आणि दृढ विश्वास यांचं बळ जेव्हा एकत्र येतं तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. मी सारथीच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो, भव्य स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करा. सारथी नेहमी तुमच्या पाठीशी असेल.
सारथीसोबतच्या या प्रवासानं माझ्या जीवनाला नवा अर्थ दिला आहे. या संस्थेचा भाग होऊन मी केवळ समाजाचं ऋण फेडत नाही, तर स्वतःचंही आयुष्य समृद्ध करत आहे. सारथी ही केवळ एक संस्था नाही, तर ती प्रत्येक वंचिताला नवीन आयुष्य देणारी शक्ती आहे. सारथीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मी कटिबद्ध आहे.